येत आहेत. मी माननीय डॉक्टर योगेश सावे यांना विनंती करतो की त्यांनी या कविता संग्रहाला शुभेच्छा द्यायच्या. नमस्कार. आजच्या सहस्र रश्मी या पुस्तकाच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्या संबंधित इथे उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या या परिसरातील नव्हे तर म्हणजे महाराष्ट्रात अगदी आपलं नाव उंच करणारे असे ज्येष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री वाहूदादा सोनवणे, तसेच या संस्थेचे ज्यांच्या प्रांगणात आपण इथे हा कार्यक्रम साजरा करतो आहोत असे आमचे मार्गदर्शक संजयजी जाधव साहेब, तसेच उपस्थित ज्येष्ठ अधिव्याख्याता डाएटच्या डॉक्टर वनमाला पवार मॅडम, उपस्थित पंचायत समिती धडगाव येथील गटसचिवाधिकारी श्री डी राजपूत साहेब, संजयजी बोरुडे साहेब, डॉक्टर संतोषजी राठोड साहेब, तसेच रचना मॅडम, उपस्थित सर्व सन्माननीय तसेच उपस्थित इथे जे आधी कविराज उपेंद्रराज देवडे यांचाही नामोल्लेख करावा लागेल. तसेच उपस्थित सर्व आपले रसिक सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, नक्कीच आम्हाला हे जे काव्य वगैरे यांच्यासारखं आम्हाला तुमच्यासारखं बोर्डे साहेब बोलता नाही येणार किंवा त्या कवितांचं विश्लेषण वगैरे, पण आम्ही थोडा एक प्रयत्न करू. याच्यातलं एक मी म्हणेल की कविता करणं म्हणजे एक याच्यासाठी एक सुंदर मन असावं लागतं, सुंदर निरीक्षकाची एक भूमिका असावी लागते, जगाकडे पाहण्याची ती एक दृष्टी असावी लागते, की सत्यता काय आहे ती पारखण्याची एक वृत्ती पण असावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी आपण जोपासून मग एक वेगळं व्यक्तिमत्व आपण स्वतःचं जे बनवत असतो आणि तो कवी लेखक या स्वरूपामधून त्याच्या लेखणीतून तो सगळं जगाचे अनुभव हे आपल्यासाठी मांडत असतो आणि जगण्यासाठीची एक वेगळ्या दिशा देण्यासाठीचं एक काम ते सुद्धा करत असतो. तर एक नक्कीच आमच्याकडे आता जिल्हा परिषद शहादा तालुक्याचे जे शिक्षक यांच्यामधलं एक नक्कीच एक वेगळं रत्न म्हणून उपेंद्रराज देवडे सरांना आम्ही ओळखतो. शीघ्र कवी म्हणून त्यांना आम्ही जास्त करून ओळखतो, की म्हणजे जागेवर बसल्या बसल्या त्यांना एखाद्या ओवी सुचाव्यात की लगेचच व्यक्त होणं म्हणजे हे पण सोपं नाही आहे. शब्द भांडार भरपूर त्यांच्याकडे आहे आणि त्या पद्धतीने 36 कविता एक निवडक त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या ज्या कविता असतील त्यांचा हा एक संग्रह आपल्या हाती त्यांनी दिलेला आहे. तर नक्कीच त्यांचं खूप खूप कौतुक करावं असं वाटतं. तसंच डेअरिंग पण तुम्ही जे म्हटलात की बायकोबद्दल कविता त्यांनी जरा म्हणजे मला वाटतं 3-4 पेजेसची आहे, ती मोठी कविता आहे, सगळ्यात मोठी कविता बायकोवरची आहे. तसंच त्यांनी प्रेमावरही कविता लिहिलेली, ते सुद्धा एक लावण्यवती आहे, प्रेम अशा ज्या कविता लिहिल्या ही पण डेअरिंग लागते की म्हणजे तुम्ही नेमकी कोणाला उल्लेखून म्हटली किंवा लिहिली असा प्रश्न कदाचित मॅडमांनी केला असेल नाही ना. तर सुंदर असं एक लेखन सरांकडनं होत आहे आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमांमधून असेल किंवा काय त्यांचं सादरीकरण जे आहे तर खरंच आपलं ग्रेट कार्य आहे. सर तुम्हाला शुभेच्छा देतो. आम्ही जास्त वेळ घेत नाही, परंतु हे एक ज्याच्यासाठी म्हणजे आम्हाला मोठा गट कदाचित आज आला असता, परंतु आजच्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे कोणी जास्त येऊ शकलं नाही. पण ठीक आहे. तर ह्याचा प्रचार प्रसार आमच्या शिक्षण विभागामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या ह्या सगळ्या कवितांचं संग्रह आपला ठेवला जाईल. तर सर तुम्हाला पुढे अजून आज जरी ही सुरुवात असली तर पुढचं जे काय आयुष्यात अशा भरपूर तुमच्याकडनं लेखन हो, जगाला मार्गदर्शन हो अशी प्रभूच्यांनी प्रार्थना करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.